नमस्कार. SCM मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत नवोदय परीक्षेमधील अंकगणित या विषयाचे काही प्रश्न. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. मग पहिला प्रश्न काय आहे तो आपण वाचा. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9वा अंक किती वेळा येईल? आता आपण बघू पहिले 1 ते 10 मध्ये जर आपण उजळणी म्हणली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 9 हा अंक 1 ते 10 मध्ये किती वेळा आला तर एक वेळेस आला. तर तसंच आपण 11 ते 20 मध्ये पण बघायचं. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मग किती वेळा आला 9 हा अंक तर 19 म्हणजे एक वेळेस आला. तसंच आपल्याला 1 ते 100 पर्यंत करायचं आहे. चला आपण उत्तर पाहू. बघा 1 ते 10 मध्ये कधी येतो अंक 9 हा अंक येतो. तो किती वेळा आला? एक वेळेस आला. नंतर 11 ते 20 मध्ये 19 येतात म्हणजे किती वेळा आला? एक वेळेस. 21 ते 30 मध्ये काय येतात? 29 येतात म्हणजे एक वेळेस हा 9 अंक आला. नंतर 31 ते 40 मध्ये 39 येतात म्हणजे 9 हा अंक एक वेळेस आला. 41 ते 50 मध्ये 49 येतात म्हणजे 9 हा अंक एक वेळेस आला. तसंच करून बघायचं आपल्याला 1 ते 100 पर्यंत की किती वेळा येतो म्हणून 9 हा अंक. 60 मध्ये काय येतात? 59 येतात म्हणजे एक वेळेस आला. नंतर 61 70 मध्ये काय येतात? जेव्हा आपण उजळणी म्हणतो तेव्हा 69 येतात. तर 9 हा अंक किती वेळा आला? हा बघा 9 हा अंक एक वेळेस आला. त्याच्यानंतर 71 ते 80. 71 ते 80 मध्ये 79 म्हणजे एक वेळेस. 81 ते 90. 81 90 मध्ये काय येतात? आता 81 ते 90 पर्यंत जेव्हा आपण उजळणी म्हणतो तर तेव्हा बघा बरं का, जेव्हा आपण उजळणी म्हणत असतो तेव्हा 81 82 83 84 85 86 87 88 89 90. बघा 89 मध्ये पण कोणता अंक आहे? 9 अंक आहे आणि 90 मध्ये पण कोणता अंक आहे? 9 अंक आहे. म्हणजे 81 आणि 90 पर्यंत जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा किती वेळा 9 आले? तर 2 वेळा 9 आले. मग आता आपल्याला पुढे काय बघायचंय? 91 ते 100. 91 ते 100 मध्ये बघा जेव्हा आपण 91 92 93 94 95 96 97 98 99 आणि 100 याच्यामध्ये बघा आता 9 हा अंक किती वेळा येतो? इथे एक वेळेस आला, इथे एक वेळेस, इथे एक वेळेस, इथे एक वेळेस, एक वेळेस, इथे एक वेळेस, इथे एक वेळेस. आणि आता आपण खाली बघू 99. 99 मध्ये बघा किती वेळा 9 हा अंक आला? तर 2 वेळेस आला. मग आता आपल्याला काय करायची आहे? या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची आणि 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा आला ते आपल्याला मग उत्तर मिळेल. बघा बरं का, आपण पहिले 1 ते 90 मध्ये बघू किती वेळा आलेला आहे. चला मोजू. इथं 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथपर्यंत 81 ते 90 पर्यंत किती झाले? 10 वेळेस झाले. आणि आता आपण 91 ते 100 पर्यंत बघू 9 हा अंक किती वेळा आलेला आहे. 10 पण झालते. हा एकदा आला 11 12 13 14 15 16 17
18 आणि हे 9 अंक 99 मध्ये किती वेळा येतो? 2 वेळेस येतो ना. मग 18च्या नंतर काय? 19 आणि 20. मग आपल्याला उत्तर काय मिळालं? कोणतं उत्तर मिळालं आपल्याला? हे बघा, बी काय आपलं आन्सर आहे. म्हणजे 9 हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये? तर 20 वेळा येतो. आता चला बघा, तुम्हाला समजला का क्वेश्चन? काय पहिले प्रश्न काय आहे ते बघायचं, प्रश्न समजून घ्यायचा, मग नंतर उत्तराकडे बघायचं. आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न काय आहे? 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? पहिले तर प्रश्न समजून घ्या तुम्ही. प्रश्न काय आहे? 30 किलो मिठाई आपल्याकडे आहे आणि आपल्याला काय करायचंय? एका बॉक्स मध्ये किती मिठाई टाकायची आहे? तो 2/3 किलो इतकी मिठाई आपल्याला एक बॉक्स मध्ये टाकायची आहे. तर मग आपल्याला असे किती बॉक्स तयार करता येईल हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता जर आपण उदाहरण घेतलं तर जर आपल्याकडे 100 किलो मिठाई आहे आणि एका बॉक्स मध्ये आपल्याला किती टाकायची आहे? तर 50 किलो टाकायची आहे आणि आपल्याकडे किती आहे? 100 आहे. मग आपल्याला किती बॉक्स लागणार? 2 बॉक्स लागेल. एका बॉक्स मध्ये 50 आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये 50. आणि मग आपण हे आन्सर कसं काढलं? तर 100 ला आपल्याकडे जितके पण किलो असेल त्याला काय करायचं? भागिले आपण जितका एका बॉक्स मध्ये मिठाई टाकली ती काय करायची? भागिले करायची. आपण आपल्या उदाहरणामध्ये काय केलं? 100 भागिले 50 केले. मग आपल्याकडे किती बॉक्स झाले? 2 बॉक्सेस झाले. बघा, आता आपण याचं उत्तर पाहू. बघा, आपल्याकडे किती मिठाई आहे? 30 किलो. 30 किलो मिठाई आपल्याकडे आहे. आणि आपल्याला एका बॉक्स मध्ये किती ठेवायची आहे? एका बॉक्स मध्ये आपल्याला 2/3 किलो इतकी मिठाई आपल्याला एका बॉक्स मध्ये ठेवायची आहे. किलो मिठाई आपल्याला एका बॉक्स मध्ये ठेवायची आहे. तर आपल्याकडे 30 किलो मिठाई आहे आणि एका बॉक्स मध्ये 2/3 किलो इतकी मिठाई राहणार आहे. तर मग आपल्याला बॉक्स किती लागेल हे क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. एक बॉक्स मध्ये ठेवायची आहे. तर बघा, आपण आता आपल्याला बॉक्स किती लागतील? बॉक्स किती लागतील याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जितकी पण आपल्याला पूर्ण एकूण जितकी पण मिठाई असती 30 किलो त्याला भागिले काय करायचं? जितकी आपल्याला एका बॉक्स मध्ये मिठाई ठेवायची ती काय करायची? भागिले करायची. मग आपल्याला बॉक्स मिळणार. बघा, आता हे कसं सोडवायचं? इथं काय आहे? 30 किलो भागिले 2/3. जेव्हा आपल्याला असा प्रश्न येतो ना तर डायरेक्ट ह्या दोन्ही 30 ला भागाकार करायचा नाही, ही चूक करायची नाही. आपण काय करू? पहिले 2च्या भागिले काय आहे? 3 आहे. मग ह्या 3 ला काय करायचं? आपण 30च्या असं वरती न्यायचं आणि भागिले मध्ये तर वरती केल्यावर काय होईल? इकडे वरती गेल्यावर तो गुणिले होणार. मग 30 किलो गुणिले 3 करायचे. हे जे खालचे 3 आहे हे जे भागिलेले आहे ते काय करणार? होईल वरती गेल्यावर गुणिले होणार आणि जे हे 2 तसेच ठेवायचे. बघा, आणि आता मग त्याच्यानंतर सोडवायचा प्रश्न. आता पहा, 2नी 30 ला भाग द्यायचा आहे. तर भागाकार करून दाखवू का तुम्हाला? बघा, 2च्या पाड्यामध्ये 3 येतात का? नाही. मग 2च्या पाड्यामध्ये
3 पेक्षा लहान कोणती संख्या आहे ती 2च येते. 2 1 1 बी. मग काय करायचं 2 खाली घ्यायचे आणि कधी येते 1 बी. मग 1 काय करायचा वरती घ्यायचा आणि मग काय करायचं आपल्याला वजाबाकी. 3 मधून 2 गेले तर किती उरतात 1 आणि जो हा आपला 0 उरलेला आहे तो तसाच तसा काय करायचा खाली घ्यायचा. मग 2च्या पाड्यामध्ये बघायचं 10 कधी येतात बे 5 10. बघा कधी येतात 5 10 जातो ना पूर्ण भागाकार. मग हा भागाकार किती आला आपला 15. जर आपण यांनी दोन्ही जर 30ला भाग दिला तर काय येतंय 15 येतंय आणि मग 15 ने काय करायचंय गुणिले 3. मग आपल्याकडे किती काय बाकी राहिलं 15 गुणिले 3. मग 15च्या पाड्यामध्ये 3 पर्यंत 15 1 15 15 2 30 आणि 15 3 45. मग आपल्याला किती बॉक्स लागतील 30 किलो मिठाई ठेवण्यासाठी तर 45 बॉक्स आपल्याला लागेल. आता आपण बघणार आहोत तिसरा. बघा कोणतं उत्तर याच्यामध्ये मग उत्तर पाहायचं डी. कोणते डी. डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत तिसरा प्रश्न. आता तिसरा प्रश्न नीट बघा. जर a भागिले 3 अपूर्णांक मध्ये जिथे a बरोबर b मायनस 3 आणि a प्लस 10 अपॉन b मायनस a अपॉन b इज इक्वल टू 10 अपॉन 7 आहे तर a डिवाइड बाय b काय आहे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि आता तुम्हाला आता एवढं मोठं क्वेश्चन बघून असं वाटत असेल की कसं मिळणार a डिवाइड बाय b. आपल्याला कशाची संख्या बघायची आहे a काय येणार आहे आणि b काय येणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जो पण प्रश्न दिलेला आहे तो पहिला आपण काय करू सोडवून घेऊ. बघा बरं का आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे a प्लस 10 अपॉन b मायनस a अपॉन b इज इक्वल टू 10 अपॉन 7. पहिले तसं आपण प्रश्न खाली लिहून घेऊ. मग आपल्याला काय करायचंय हे जे पण समीकरण दिलेले आहे ते काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. बघा बरं का कसं सोडवणार. ह्या बघा ह्या पहिल्या याच्यामध्ये पण खाली काय आहे b चे आणि जे मायनसच्या नंतरचा दुसरा ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये पण खाली काय b आहे. आणि आपण काय करतो खाली जर छेदाला सारखी संख्या असेल जर एखाद्या संख्या असते काय असते जसं उदाहरण घेतलं आपण बघा इथं 2 डिवाइड बाय 3 असले आणि 1 डिवाइड बाय 3 असले तर आपण कसं करतो याचं वजाबाकी कशी करतो आपण तर हे 3 जे खालचे असते ते सोबत घेतो फक्त एकदाच लिहितो आणि जे वरचे असतात अंश जे असतो तो 2 मायनस 1 करतो हो ना. आणि जो छेदाला असतो तो फक्त एकदाच लिहितो. आणि असं कधी होतं जेव्हा जो छेद असतो तो फक्त एक सारखा असतो. बघा इथं 3 आहे आणि इकडच्या साईडला पण 3 आहे. मग तेव्हा काय करायचं आपण 3 एकदाच लिहायचा आणि जो वरचा अंश असेल त्याची काय करायची डायरेक्ट वजाबाकी करायची. मग काय ते 1 डिवाइड बाय. मी हे तुम्हाला फक्त उदाहरणासाठी सांगितलेले आहे. बघा आता आपला क्वेश्चन बघा आपला क्वेश्चन काय आहे खाली b आणि इकडे पण काय आहे b आहे. मग आपण काय करू शकतो फक्त b हा एकदाच लिहायचा आणि हे जे वरचे लिहायचे ते सोबत लिहायचे. हे बघा मी काय लिहिलेलं आहे a प्लस 10 आणि मग नंतर मायनस a. ही स्टेप काय तुम्हाला
ह्या पहिल्या याच्यामध्ये पण बी आहे इथं आणि इकडे पण काय बी आहे. जर सारखा अल्फाबेट असल्यामुळे किंवा अल्फाबेट असू द्या किंवा नंबर असू द्या, आपण काय करतो, वरचा अंश असतो तर त्याची आपण काय करत असतो, डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी करायची असते. मग बघा आता याच्यामध्ये काय होणार, आणि एकाच समीकरण तसं लिहू. हे बघा आता हे आपल्याला कसं सोडवायचंय, इथं काय आहे ए आणि इथं काय आहे मायनस ए. आपल्याला तर माहितीच आहे, जर एच्या शेजारी काही नाही तर काय असतं, प्लस ए असतो आणि इथं मायनस ए. आणि तुम्हाला माहितीच आहे, जर प्लस ए आणि मायनस ए काय होत असतं, डायरेक्ट आपण कट करू शकतो. जसं आता एक प्लस एक आणि मायनस एक असला तर या दोघांचं उत्तर काय येत असतं, 0 येत असतं ना. तसंच जर आपण एखादी कोणती पण सारखी घेतली, तीच प्लस मध्ये असली 5 आणि तीच संख्या जर मायनस मध्ये असली तर काय होतं, 5 मायनस 5 0 होतं. तसंच प्लस ए आणि मायनस ए काय होणार, कट होणार. मग वरती काय राहणार, फक्त 10. वरती राहणार फक्त 10 आणि खाली बी तसाच तसं. हे इकडच्या याला काहीच करायचं नाही, हे तसेच खाली येणार. आपण हे अजून सोडवलेलं नाही. मग बघा आपली नंतरची स्टेप कोणती असणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. आपल्याला कशाचं उत्तर पाहिजे नाही, बीचं उत्तर पाहिजे. आणि जर आपल्याला बीचं उत्तर मिळालं तर कशाचं मिळणार, एचं पण भेटणार. मग बघू आपण आता तिरकस गुणाकार कसा करतो. हे बघा इथं मध्ये जर बरोबरचं चिन्ह असलं ना तर काय होणार आहे, असा तिरकस गुणाकार. ह्या 7शी कोणाचा गुणाकार करायचा, 10ला. आणि ह्या बीशी कोणाचा गुणाकार करायचा, इकडच्या 10ला. बघा इथं कन्फ्युज नका होऊ. बघा मी कसा तिरकस गुणाकार केलेला आहे. या 7 सोबत 7 गुणिले इकडचे 10 घ्यायचे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की हे 10 आहे तर ह्या इकडच्या वरच्याच आहेत का, नाही, तसं नाही. हे 7च्या सोबत हे तिरकस गुणाकार करायचा आहे. या 7 सोबत गुणिले 10. मग नंतर काय, बरोबरचं चिन्ह तसंच ठेवायचं. आणि मग नंतर हे बी सोबत या 10चं गुणिले करायचं, बी गुणिले 10. आणि आपण इथं काय केलेले ते लिहून घेऊ, तिरकस गुणाकार. बघा आता आपण सोडवू. 7 गुणिले 10 किती होतात, 7 गुणिले 10, 7 10 70. बरोबर. बी गुणिले 10 किती होत असतात, हे बघा आता आपल्याला बी ही संख्या काहीच नाही, हो ना, तर त्याच्यामुळे काय करायचं, 10 सोबत फक्त बी असं लिहायचं. याचाच अर्थ काय होतो, बी गुणिले 10 होतो. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला तर उत्तर अजून मिळालंच नाही. आपल्याला काय पाहिजे नाही, बीचं उत्तर पाहिजे नाही. मग आता हे बी सोबतची जी पण संख्या आहे इकडे काय आहे, गुणिलेलं आहे, हो ना. मग इकडे गेल्यावर काय होईल, ती भागिले होणार. डिवाइड बाय 10 इज इक्वल टू बी. बघा आता जेव्हा 10नी 70ला भाग दिल्यावर तर काय उत्तर येतं, आपण हे बघू. बघा 10च्या टेबल मध्ये 70 येतात का, कधी येतात, 10 7 70. 0 0. मग आपलं बी इज इक्वल टू काय आलं, 7. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितले, ए इज इक्वल टू बी मायनस 3. मग आपल्याला आपण काय काढलं, बी काढलं. बी किती आहे, 7. 7 मायनस 3 किती येतात, 4. म्हणजे ए किती आलं, 4 आणि बी किती आलं, 7. मग ए डिवाइड बाय बी काय आलं आपलं, 4 डिवाइड बाय 7. बघा आहे का, 4 डिवाइड बाय 7 ऑप्शन आहे. कोणतं ऑप्शन आहे ते, सी. हे बघा सी ऑप्शन आहे, 4 बाय 7. ए काय आलं, 4 आणि बी काय आलं आपलं, 7. आता कोणता क्वेश्चन बघायचा आहे, 4थ्या नंबरचा. इथं काय बघा, 31 आणि
7/16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. आणि आता याचा रूपांतरित अपूर्णांक करणं म्हणजे काय करायचं आपल्याला, याला डेसिमल पॉइंट मध्ये आपल्याला उत्तर पाहिजे नाही. तर मग कसं करता येणार, हे बघा, हे जे 31 असतात ना शेजारचे, याला मिश्र हे बघा, हे जे 31 असतात ना ते तसेच ठेवायचे. तसेच ठेवायचे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, 7/16 याचा भागाकार करायचा. बघा आता 16च्या पाढ्यामध्ये 7 येतात का, नाही. मग आपण कसा भागाकार करणार आहे ते आपण पाहू. पहिलं काय घ्यायचं, इथं खाली 0 घेतला तर वरती पण काय घ्यायचा, 0 घ्यायचा. मग इथं काय होणार, 70 येणार. मग 16च्या पाढ्यामध्ये 70 येतात का, की त्याच्या पहिली कोणती लहान संख्या येते ते आपण पाहू. बघा बरं का, 16चा टेबल म्हणा, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64. बघा, 16 चौक 64. मग आपल्याला काय करायची, इथं वजाबाकी करायची. 0 मधून 4 जातात का, नाही. म्हणजे जो शेजारचा असतो त्याच्याकडून काय घ्यायचा, 1 घ्यायचा. मग इथं काय होणार, जर 7ने 1 दिला तर इथं किती उरतात, 6 उरतात. आणि इथं मग किती झाले, 10 झाले. मग 10 मधून 4 जातात ना, 10 मधून 4च्या नंतर मोजायचं, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा, 10 मधून 4 गेले तर किती उत्तर आलं, 6. आणि 6 मधून 6 गेले तर 0. मग इथं परत 6 आला आणि 16च्या टेबल मध्ये 6 येत नाही. मग परत आपण काय केला, 1 0 घेतला. मग बघायचं 60 हे 16च्या पाढ्यामध्ये येतात का, नाही. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64. परत काय आलं, 16 चौक 64 आणि 16 त्रिक 48. मग 64 हे 60 पेक्षा मोठे, मग आपण कोणती संख्या घेणार, 16 त्रिक 48. मग बघा इथं लिहायचं 16 त्रिक 48. मग आता आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची. परत वापस तीच पद्धत वापरायची. 0 मधून 8 जात नाही, मग 0ने काय केला, ह्या 6 कडून 1 घेतला. मग त्याला काय मिळाले, 1 आणि 0. आणि यांनी जर 1 दिला तर इथं किती उरतं, फक्त 5. 10 मधून 8 गेले तर किती उरतात, बघा 8. 8च्या नंतर 10 पर्यंत मोजायचं, 9 आणि 10 2 उरतात. आणि 5तून 4 गेले तर किती उरतात, 1. इथे किती आले, परत आपलं 12 आले, हो ना. 12 पण 16च्या टेबल मध्ये येत नाही. मग आपण काय केलं, परत 1 0 घेतला. मग 16चा पाढा तसंच म्हणत जायचा, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 85, 16 चौक 96, 16 7 112. मग 16 7 112. बघा आता 112 हे 120 पेक्षा लहान आहे. बघा इथं तसंच करायचं, याच्याकडून 1 घेतला, इथं 1च उरला, इथं झाले 10. 10 मधून 2 गेले 8, 1 गेला 0 आणि इथं 0. परत 8 ही संख्या छोटी आहे म्हणून इथं काय घेतले, 80. मग 16च्या पाढ्यामध्ये 80 येतात का, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80 आले. बघा शेवटचं काय उरलं आता आपल्याकडे, 0 0. म्हणजे आपला भागाकार आता इथं झाला. मग लिहायचं कसं, आता आपल्याला उत्तर कसं सापडणार ते आपण पाहू. बघा हे 31 आहे ना, तर 31 तसंच लिहायचे आणि मग नंतर काय द्यायचा, पॉइंट द्यायचा. 31 तसंच लिहायचं, नंतर पॉइंट द्यायचा. आणि जो पण आपण काय केलेलं आहे, जो पण भाग दिलेला आहे ना त्याचं उत्तर काय आलेलं आहे, 4 3 7 5. 31 नंतर पॉइंट द्यायचा, 4 3 7 5. बघा बर का, आहे का, आपल्या ऑप्शन मध्ये आहे ना, म्हणजे आपला ऑप्शन काय येणार, सी येणार.
आपण आता पुढचे क्वेश्चन दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि सांगू शकता. आणि हे क्वेश्चन तुम्ही आता परत वाच बघा आणि क्वेश्चन समजून घ्या. आणि काही जर एखादी तुम्हाला स्टेप नसेल समजली ते पण कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.